प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं डिस्टन्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, स्पीड म्हणजे काय, वेलॉसिटी म्हणजे काय आणि ॲक्सेलरेशन म्हणजे काय. तर या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत की डिस्टन्स टाइम ग्राफ कसा असतो, वेलॉसिटी टाइम ग्राफ कसा असतो हे आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहूया डिस्टन्स टाइम ग्राफ. डिस्टन्स आणि टाइम ग्राफ. तर या ग्राफला आपण dt ग्राफ म्हणूया. डिस्टन्स टाइम ग्राफला आपण dt ग्राफ म्हणूया. तर पहिल्यांदा आपण काढूया dt ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. तर युनिफॉर्म मोशन साठी आपण डिस्टन्स टाइम ग्राफ काढूया. तर याच्यासाठी आपण राम श्यामचं एक्झाम्पल घेऊया की मागच्या लेक्चरमध्ये आपण राम आणि श्यामचं एक्झाम्पल पाहिलं होतं. तर तेच आपण एक्झाम्पल घेऊया. बुकमध्ये दुसरे एक्झाम्पल दिलेले आहेत, ते फक्त तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. तर आपण राम श्यामचं एक्झाम्पल घेऊया. तर राम आणि श्याम या दोघांनी काय केली होती, रेसिंग लावली होती आणि इकडे काय होता, टाइम होता. तर 0 hours म्हणजे इथून काय झालेली आहे, रेसिंग स्टार्ट 2 hours 3 hours. टाइम मेजर करतो आपण आवर्स मध्ये आणि डिस्टन्स मेजर करतो किलोमीटर्स मध्ये आणि 4th hour. तर स्टार्टिंगला दोघांनी किती डिस्टन्स कव्हर केलेला असणार आहे, 0 डिस्टन्स. तर 1 hour नंतर रामनी किती डिस्टन्स कव्हर केलं होतं, 20. सेकंड आर नंतर 40, थर्ड आर नंतर 60 आणि 4th hour नंतर 80 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं होतं. तेच श्यामनी किती डिस्टन्स कव्हर केलं होतं, पहिल्यांदा त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं होतं, तर पहिल्यांदा त्याने 10 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं होतं. नंतर त्याने डायरेक्ट किती 50 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं, नंतर 55 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं आणि शेवटला 90 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं होतं. तर राम कसा होता, तर राम होता युनिफॉर्म आणि श्याम कसा होता, नॉन युनिफॉर्म. तर आपण सुरुवातीला बघणार आहोत युनिफॉर्म म्हणजे कोणाचा ग्राफ काढणार आहे, आपण रामचा ग्राफ काढणार आहे. तर रामचा ग्राफ कसा येणार आहे ते आपण पाहूया. वाय ऍक्सिसला काय आहे, तर त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केलेले आहे, तर वाय ऍक्सिसला काय आहे, डिस्टन्स. डिस्टन्स कशामध्ये, किलोमीटर मध्ये. 0 to 80 पर्यंत आहे. मग आपण त्याचे काय करू, 20 चे पार्ट पाडू. 20 डिस्टन्स इन किलोमीटर, 20, 40, 60 आणि 80. तर वाय ऍक्सिसला आपण डिस्टन्स दाखवतो, तसेच एक्स ऍक्सिसला काय दाखवणार आहे, तर टाइम. टाइम कशामध्ये मेजर केलेला आपण, आर मध्ये. तर 0, 1, 2, 3 आणि 4. तर याचा ग्राफ कसा येईल तो आपण आता पाहूया. तर युनिफॉर्म मोशन साठी रामनी पहिल्यांदा 0 साठी किती डिस्टन्स कव्हर केलं होतं, 0 hour मध्ये 0 डिस्टन्स. 1 hour मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं होतं, 20 किलोमीटर्स. सेकंड hour मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं होतं, तर 40 किलोमीटर. थर्ड hour मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं होतं, तर 60 किलोमीटर. आणि 4th hour मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं होतं, तर 80 किलोमीटर. मग आपला ग्राफ कसा बनेल या कंडिशन मध्ये, तर ग्राफ बनेल स्ट्रेट. याचा अर्थ की ज्या वेळेस युनिफॉर्म मोशन असेल त्यावेळेस डिस्टन्स आणि टाइमचा ग्राफ कसा बनतो, स्ट्रेट लाईन मध्ये बनतो. समजलं. तर युनिफॉर्म मोशन साठी आपल्याला ग्राफ समजलेला आहे. तर आता आपण श्यामचा ग्राफ कसा येतो म्हणजेच काय, नॉन युनिफॉर्म मोशनचा ग्राफ कसा येतो ते आपण पाहूयात. तर सेकंड dt ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म
मोशन. नॉन युनिफॉर्म मोशन साठी डिस्टन्स टाइम ग्राफ कसा येतो आपण ते पाहूयात. तर श्याम 0 to 90 मध्ये त्यांनी कव्हर केलेलं डिस्टन्स आहे. तर आपण वाय ऍक्सिसला 20-20च्या गॅपमध्ये कन्वर्ट करूया. 20, 40, 60, 80 अँड 100 किलोमीटर्स. आणि एक्स ऍक्सिसला आपण टाइम कन्सिडर करूया. 0 आवर, 1 आवर, 2 आवर, 3 आवर आणि 4 आवर. तर श्यामनी ज्या वेळेस टाइम स्टार्ट झाला म्हणजे 0 होता त्यावेळेस त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केलं होतं तर 0 किलोमीटर. नंतर 1 तासानंतर त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केलं 10. मग 10 आपण इथं कुठं प्लॉट करणार तर 20 आणि 0च्या मध्ये 10 असणार ना, त्यामुळे आपण तिथं प्लॉट करणार. त्याच्यानंतर सेकंड आवरला श्यामनी किती डिस्टन्स कव्हर केलं तर 50 किलोमीटर्स. डायरेक्ट त्यांनी जास्त केला. तर सेकंड आवरला त्यांनी किती डिस्टन्स कव्हर 50 कुठं असणार 40 आणि 60च्या मधोमध. त्यानंतर थर्ड आवरला त्यांनी आरामात बसला. त्यांनी थर्ड आवरला किती डिस्टन्स कव्हर केलं तर 55 किलोमीटर्स. थर्ड आवरला 55 कुठं असणार 50 आणि 60च्या मधोमध. आणि फोर्थ आवरला काय केलं डायरेक्ट त्यांनी जास्त किलोमीटर गेला म्हणजे किती 90 किलोमीटर गेला. फोर्थ आवरला तो किती गेला 90 किलोमीटर. 90 किलोमीटर कुठं असणार इथं 80 आणि 100च्या मधोमध. तर श्यामचं कसं आहे मोशन हे नॉन युनिफॉर्म मोशन आहे त्यामुळे त्याची डायग्राम कशी येते कशी सुद्धा येते. युनिफॉर्म मोशन मध्ये कशी आली होती स्ट्रेट लाईन मध्ये आली होती. तेच नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये कशी आली एक झिगझॅग म्हणजे कशा पण एक पॅटर्न मध्ये आलेली आहे. समजलं वाकडी तिकडे आलेली आहे. कोणाची श्यामची कारण त्याचे मोशन कसं आहे नॉन युनिफॉर्म मोशन. तर युनिफॉर्म मोशन साठी कशी येते स्ट्रेट लाईन येते. नॉन युनिफॉर्म मोशन साठी वाकडी तिकडी डिस्टन्स टाइम ग्राफ येतो. तर आपल्याला हे दोन्ही समजलेलं आहे की युनिफॉर्म मोशन साठी डिस्टन्स टाइम ग्राफ कसा येतो आणि नॉन युनिफॉर्म मोशन साठी डिस्टन्स टाइम ग्राफ कसा येतो. तर आता आपण पाहूया की वेलॉसिटी टाइम ग्राफ कसा असतो. वेलॉसिटी टाइम ग्राफ. तर आपण हा कशा पद्धतीने लिहू शकतो तर VT ग्राफ. आत्ताच आपण काय पाहिलं डिस्टन्स आणि टाइम ग्राफ पाहिला होता. तर आता आपण काय पाहणार आहोत की वेलॉसिटी आणि टाइम ग्राफ पाहणार आहोत. तर याचे आपल्याला दोन ग्राफ पाहिजे आहेत. एक VT ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलॉसिटी आणि अजून एक ग्राफ पाहायचा आहे आपल्याला तो म्हणजे VT ग्राफ फॉर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. तर आपल्याला एक VT ग्राफ म्हणजे वेलॉसिटी टाइम ग्राफ कशासाठी पाहिजे युनिफॉर्म वेलॉसिटीसाठी आणि एक VT ग्राफ कशासाठी पाहिजे तर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन साठी पाहिजे. तर आता आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये एक एक्झाम्पल पाहिलं होतं की एका उताराने आपण एक फुटबॉल खाली सोडला होता. तर तोच ग्राफ आपण इथं काढूया. तर काय होता तो एक्झाम्पल की एका उतारावरनं एक फुटबॉल आपण खाली सोडलेला होता. तर एका सेकंड जेव्हा होता त्यावेळेस त्याची वेलॉसिटी होती 2 मीटर्स पर सेकंड. सेकंडला त्याची वेलॉसिटी किती झाली होती त्याची वेलॉसिटी होती 4 मीटर पर सेकंड. त्यानंतर आता स्पीड वाढलेले आहे त्यामुळे थर्ड सेकंडला त्याची वेलॉसिटी किती बनली होती 6 मीटर पर सेकंड आणि फोर्थ सेकंडला त्याची वेलॉसिटी किती होती 8 मीटर्स पर सेकंड. म्हणजे
व्हेलॉसिटी कशी आली, वाढत 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 चाललेली आहे. पण ऍक्सेलरेशन कसं या कंडिशन मध्ये होतं, तर ऍक्सेलरेशन होतं कॉन्स्टंट, k इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर होतं. हे आपण पाहिलं होतं. म्हणजे कसं होतं ऍक्सेलरेशन, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन होतं. तर आपण ते युनिफॉर्म ऍक्सेलरेशन मध्ये त्याचा ग्राफ काढूया. तर पहिल्यांदा व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी. युनिफॉर्म व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी युनिफॉर्म. या कंडिशन मध्ये व्हेलॉसिटी युनिफॉर्म आहे का, नाहीये. हे काय आहे, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आहे. तर युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणजे काय, इथं आपण काढूया. इथं पकडूया व्हेलॉसिटी आणि इथं टाइम. ज्या कंडिशनला व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते, जर माझी व्हेलॉसिटी जर 4 मीटर पर सेकंड आहे तर 4 मीटर पर सेकंडच व्हेलॉसिटी राहणार. जर 8 मीटर पर सेकंड असेल तर व्हेलॉसिटी 8 मीटर पर सेकंडच राहणार. तर आपण तेच एक्झाम्पल घेऊया. 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड, 4 सेकंड. आणि वाय ऍक्सिसला काय कन्सिडर करूया, 2 मीटर्स, 4 मीटर्स, 6 मीटर्स आणि 8 मीटर्स असं कन्सिडर करूया. व्हेलॉसिटी युनिफॉर्म आहे म्हणजे कॉन्स्टंट आहे. तर आपण कन्सिडर करूया 6 मीटर पर सेकंड आहे. म्हणजे टाइम किती पण वाढला तरी पण व्हेलॉसिटी काय राहणार आहे, तेवढीच राहणार आहे. आता इथं आपण एक एक्झाम्पल घेतलेले आहे 6 मीटर पर सेकंड. तर व्हेलॉसिटी किती राहणार, 6 मीटर पर सेकंडच राहणार. म्हणजे ज्यावेळेस टाइम 1 सेकंड होता त्यावेळेस व्हेलॉसिटी किती होती, 6 मीटर पर सेकंड. सेकंड जेव्हा टाइम 2 सेकंड होता तेव्हा व्हेलॉसिटी किती राहिलेली आहे, तेवढीच राहिलेली आहे. 3/3 सेकंडला व्हेलॉसिटी पण किती आहे, तेवढीच आहे, 6 मीटर पर सेकंड. आणि 4thला पण 6 मीटर पर सेकंडच आहे. म्हणजे टाइम किती पण वाढला तरी पण व्हेलॉसिटी काय राहणार आहे, सेमच राहणार आहे. व्हेलॉसिटी मध्ये चेंज होणार आहे का, काय नाही होणार. त्यालाच आपण म्हणतो युनिफॉर्म व्हेलॉसिटी. त्यामुळे त्याचा ग्राफ कसा येणार, असा एकदम स्ट्रेट लाईन मध्ये येणार. समजलं, हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन मध्ये येणार. तर आता आपल्याला युनिफॉर्म व्हेलॉसिटीचा ग्राफ कसा असेल हे समजलं. तर आता आपण पाहूया की युनिफॉर्म ऍक्सेलरेशनचा ग्राफ कसा असेल. तर ही युनिफॉर्म ऍक्सेलरेशनचं एक्झाम्पल आहे. तर तेच आपण पाहूयात की वाय ऍक्सिसला काय असणार आहे, व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड मध्ये. आणि एक्स ऍक्सिसला असणार आहे टाइम. टाइम मेजर करतो आपण सेकंड मध्ये. तर वाय ऍक्सिसला मानूया 2 मीटर पर सेकंड, 4 मीटर पर सेकंड, 6 मीटर पर सेकंड, 8 मीटर पर सेकंड. तर वाय ऍक्सिसला काय झालेलं आहे, व्हेलॉसिटी. आणि एक्स ऍक्सिसला काय आपण मानलेलं आहे, टाइम. 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड आणि 4 सेकंड. तर जेव्हा 1 सेकंड होता तेव्हा त्या फुटबॉलची व्हेलॉसिटी किती होती, 2 मीटर पर सेकंड. त्यामुळे जेव्हा 1 होता त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी झाली 2 मीटर पर सेकंड. नंतर सेकंडला त्याची व्हेलॉसिटी किती होती, तर 4 मीटर सेकंड. सेकंडला व्हेलॉसिटी 4 मीटर पर सेकंड. त्यानंतर थर्ड सेकंडला व्हेलॉसिटी होती 6 मीटर पर सेकंड. आणि 4 सेकंडला त्याची व्हेलॉसिटी होती 8 मीटर पर सेकंड. यावरून आपल्याला कसा ग्राफ भेटलेला आहे, एकदम स्ट्रेट ग्राफ भेटला. एकदम स्ट्रेट लाईन मध्ये ग्राफ भेटलेला आहे. तर याच्यावरून आपण काय समजलं की युनिफॉर्म व्हेलॉसिटीसाठी व्हेलॉसिटी टाइम ग्राफ कसा असतो, तर एक हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन येते. आणि व्हेलॉसिटी टाइम ग्राफ युनिफॉर्म ऍक्सेलरेशन साठी काय येतं, तर अशी एक तिरपी लाईन येते. समजलं. तर हा दोघांमध्ये डिफरन्स आहे. तर आता आपल्याला व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आणि डिस्टन्स टाइम ग्राफ समजलेला आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट तर इक्वेशन ऑफ मोशन पाहणार आहोत. तर इक्वेशन ऑफ मोशन कसे डिराईव्ह झाले, त्याचबरोबर त्याचे थोडेसे आपण एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.